मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्याना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी सुट्टीसोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलो आहे ठाण्याच्या सावित्री देवी थिरानी विद्या मंदिरमध्ये. खरं तर 1 महिन्यापूर्वी अशी परिस्थिती होती की झोपता नाही, उठता नाही, खाता नाही, पिता नाही आणि तिकडे जाता नाही अभ्यास. बंद सारी बडबड, छातीमध्ये धडधड, पोटामध्ये गडबड, अभ्यास. आणि आता सध्या एकदम धमाल मूडमध्ये पुस्तकाच्या ढिगापुढे परीक्षेच्या पलीकडे उन्हाळ्याच्या उन्हामध्ये सुट्टी वाचतीला वाळाचा पिकल्या पिकल्या आंब्याचा गार गार कुल्फीचा सुट्टी असा सुट्टीचा मूड असताना अचानक रिझल्टचा दिवस येतो. आणि खरं तर पुलंनी असं इतकं छान म्हणलंय की प्रेमपत्र आणि परीक्षेचा पेपर कधी जाहीरपणे कोणासमोर वाचू नये, कोणाला दाखवू नये. पण या शाळेमध्ये आज ओपन डे, त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट आहे की आज इथे नक्की काय घडतं. या ओपन डे मध्ये आपण सगळे सहभागी होऊया. पालकांच्या हातात पेपर हे किती डेंजरस आहे असं करू नये खरं तर, पण आता काय त्या शाळेची पद्धत आहे. पण ही सॉलिड पद्धत आहे, कारण जे चांगले मार्क मिळालेली मुलं आहेत ते किती खुश आहेत. आता हा इथे प्रथमेश बसलाय तो हसतोय गालातल्या गालात. त्याला आपण विचारूया, काय प्रथमेश कसं वाटतंय तुला? आता खूप चांगलं वाटतंय. म्हणजे परीक्षेला जाताना जेवढं टेन्शन नाही तेवढं आता टेन्शन असायचं की म्हणजे बाबा आहेत बाजूला आणि मार्क कमी मिळाले तर. तुम्हाला कसं वाटतंय आज की त्याला एकदम चांगले मार्क आहेत? प्रथमेशला यावेळेला मार्क्स चांगले आहेत, 80% आहेत त्याला. पण ही पद्धत कशी वाटते की पेपर डायरेक्ट पालकांच्या हातात द्यायचा? ट्रान्सपरन्सी आहे, म्हणजे एकदम मिरर आहे हा, की त्याने काय केलं वर्षभरात, माझ्यासमोर अभ्यास करताना खोटं बोलला की खरं बोलला हे इथंच. पण हा मिरर काही लोकांना जरा भीतीदायक पण वाटत असेल. काय रे तुला कसं वाटतंय मित्रा? तुझं नाव काय सांगा? माझं नाव जय. हा, मग जय तुला कसं वाटतंय? ॲक्च्युली खूप भीती वाटते की वडिलांसमोर पेपर चेक करायचे वगैरे, तर कमी मार्क्स पडले असतील तर पुढच्या वेळी वडिलांना सांगायचं की पुढच्या परीक्षेत नक्कीच जास्त मार्क्स मांडू. पण जरी थोडेसे कमी मार्क मिळाले तरी ते काय चिडणार नाहीत? काय वाटतं, तुम्ही चिडाल का? सध्या मुलांना आपण चिडण्यापेक्षा मुलांना समजावून सांगण्याकडे माझा जास्त कल असतो. वा वा, टाळ्या एकदा टाळ्या वाजवा या वाक्यासाठी. जयच्या बाबतीत तसं खरं सांगायचं तर याला प्रत्येक वेळी कमीच मार्क्स मिळत असतात. हा फक्त मला आश्वासन देत असतो की मी पुढच्या वेळी चांगले मार्क्स मिळवेन वगैरे, परंतु तसं काही तो करत नाहीये खरं तर. पण मग जय तू आता हे आश्वासन पाळायला पाहिजे. पुढच्या वर्षीला 9वी आली. नक्कीच पळेल, नक्कीच. इकडे मला हा एक खूप लकी मुलगा दिसतोय, कारण त्याची आई वडील नाही तर त्याची बहीण इथे आलेली आहे, मोठी बहीण. त्यामुळे तो कूल दिसतोय की त्यात मला काही टेन्शन नाहीये. ते काय तो ताईला कसंही मॅनेज करू शकतो असं दिसतंय त्याच्या चेहऱ्यावर. काय रे? असं काय नाही, घरी गेलं ओरडा पडायचाच आहे असं ना. पडायचंच आहे. पण आता ती ओरडली का पेपर बघितल्या? थोडी ओरडली, कारण कमी मार्क्स आहेत. ह्याच्या आधी पण मला कमी मार्क्स पडलेले. ओरडलीस? असं काय, हे तू बरोबर नाही केलंस. तू का ओरडलीस? नाही, आता 10th आहे सो त्याला जास्ती स्टडी करायला पाहिजे. आणि असं बोलतात की 9th मध्ये जेवढे आहेत त्याच्यापेक्षा अप्रॉक्सिमेटली इक्वल 10th मध्ये पडतात. जर जास्त स्टडी केलं तर जास्त मार्क्स पडू शकतात. तुला किती होते का 9th मध्ये? 9th मध्ये मार्क याच्या एवढे होते का याच्यापेक्षा जास्त होते का कमी होते? मला 9th मध्ये जास्ती होते. म्हणून ती चुरू बोलते, कळलं ना? हा, म्हणून बोलते की 9 मध्ये जेवढे असतात तेवढे 10th मध्ये वगैरे. तो आता मला ना असं कोणीतरी खूप गंभीर बसेल अशी बोलायचंय, कारण हा विषय मला फार इंटरेस्टिंग वाटतोय. कसा वाटतोय रिझल्ट यावेळेचा? अपेक्षापेक्षा थोडे कमी आहेत. थोडे कमी आहेत, पण तू हिरमुसून जाऊ नको. आई बघ तुला आता, आई सांगेल बघ. काय वाटतं तुम्हाला? नाही, बरं आहेत त्या मानाने त्याचे मार्क वगैरे. हो ना, त्यांनी हिरमुसून जायचं कारण नाही ना? नाही. बघितलंस? अरे क्या बात आहे. आई असताना तुला कसली काळजी? आई म्हणते तुला हिरमुसून जाऊ नको, नेक्स्ट टाइम चांगले मिळतील. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की प्रत्येक छोट्या मुलामध्ये आणि त्याच्या पालकांमध्ये एक चांगला अभिनेता दडलेला असतो, आणि तो अभिनेता दिसण्याची वेळ म्हणजे हे ओपन हाऊस असतं. कारण आता तुम्ही बघितलं तर सगळी मुलं रिलॅक्स दिसतात,
सगळे पालक हसरे दिसत आहेत की चालायचंच, थोडे कमी मार्क मिळायचेच, पण घरी गेल्यावर सगळ्यांचे चेहरे टँगटॅड आहे. पण या बाबतीत एक्सपर्ट ओपिनियन आपल्याला देऊ शकतात ते इथले टीचर मॅडम. नेहमी आम्ही ओपन हाऊस करतो आणि पालकांना आपल्या मुलांना जर चांगले मार्क मिळाले त्यांना खूपच आनंद होतो. असं तुम्हाला फील येत नाही ना की बाबा 2 बॉक्सरला समोरासमोर आणलं आणि शिट्टी वाजवली, आता बघा काय करायचं? नाही, असं नाही. आमचे पालकही खूप चांगले समंजस आणि मुलं सुद्धा चांगल्या संस्कारामध्ये वाढलेली असतात आणि थिराणीचे संस्कार चांगले घेऊन ही मुलं बाहेर जातात. 3 cheers फॉर थिराणी हायस्कूल. चला, एकूणच हा ओपन डे मी खूप एन्जॉय केला, कारण मी लिहिलेले पेपरही नव्हते आणि माझ्या मुलांचेही पेपर नव्हते. असं उत्तरपत्रिका घेऊन आपल्या आई वडिलांच्या शेजारी बसायचं आणि आपले मार्क बघायचे, खूप भीती वाटली मला बघून, अप्रूप वाटलं आणि एकूणच कमाल वाटली या शाळेची, या मुलांची आणि त्यांच्या पालकांची. काही काही वेळेला काही ना काही कारणामुळे आपल्याला परत आपल्या मूलभूत गोष्टींकडे जावं लागतं. तशीच गोष्ट या शाळेमध्ये झाली, कारण क्रिकेट खेळताना एकमेकांना बॉल जोरात लागतो, काचा फुटतात, म्हणून असं सांगितलं की तुम्ही गोट्या खेळा. आणि खरंच जो खेळ आता इतिहास जमा झाला असं वाटत असतानाच इथली सगळी मुलं आणि शिक्षक उत्तम पद्धतीने गोट्या खेळू शकतात, कुतूहलाची गोष्ट आहे. आजकाल फक्त डेकोरेशनमध्ये दिसतात या गोट्या, पण ही मुलं खूप छान खेळतात. मी प्रयत्न केला पण फारसं जमलं नाही. आता या मुलांशी बोलूया. मला याच्यातले नियम आणि हा खेळ कोण समजावून सांगेल, कारण मी पण खूप वर्षात खेळलो नाही आणि आपले प्रेक्षकही खूप वर्षात खेळले नसतील. इथे आपण पहिले उभं राहायचं, नंतर अशी गोटी या रेषेच्या पलीकडे, नंतर तिथून अशी एक गोटी फेकायची. जर ती गोटी रिंगणाच्या जवळ गेली ना आणि बाकीच्यांची त्या गोटीच्या मागे आल्या तर तो पहिला, जो जवळ असेल तो पहिला. मग जी गोटी मागे असेल, जवळ असेल आपल्या, त्या गोटीला मारणार आणि जर त्याचा लागला तर तिथे 50 झाले. मग परत एकदा मारायचा, मग 60 होणार. मग 70 साठी आपण तिकडे जो खड्डा केलाय त्याला काय म्हणतात? गल म्हणतात. गल. हा, ओके. आणि त्याच्यात इफेक्टिव्हली गोटी गेली पाहिजे असा खेळ आहे का? हा. नेहमीप्रमाणे मुलांना असं वाटतं की मुलं जिंकणार, शिक्षकांना असं वाटतं शिक्षक जिंकणार. मला वाटतं आपण मुख्याध्यापिका मॅडमला विचार की कोण जिंकेल असं वाटतं, कारण त्या शेवटी काय त्यांचा इथे शब्द, शेवटचा शब्द त्यांचा आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? मुलंच जिंकतील मला तरी असं वाटतं. फार सत्यवचनी असल्यामुळे बहुतेक त्यांनी खरं खरं सांगितलं, पण आता बघूया काही होऊ शकतं. आपण आता विद्यार्थिनीला एखादं विचारूया. छोट्या, तुला काय वाटतं कोण जिंकेल ग? शिक्षक. हाय, इक्वल सपोर्ट आहे, पण उलटा सपोर्ट आहे. बघितलं का, मुख्याध्यापिकांनी सांगितलं मुलं, मुलगी म्हणते शिक्षक. त्यामुळे बघूया. क्या बात आहे. एकदा टाळ्या मुलांसाठी, कारण मुलं जिंकली आहेत. अतिशय धमाल आली आणि मुलं जिंकली आहेत. अभिनंदन. आणि एवढ्या सगळ्या टीम्स मधनं शिक्षक पण दुसरे आलेले आहेत. क्या बात आहे. वा वा. मी गेली सरांजवळ, काय हो सर तुम्ही आम्हाला का मारलं? तुम्ही मारलं ना आम्हाला, बघा मी उद्या आईलाच घेऊन येते. सर काहीच नाही बोलले, शांत. नाही हो सर, माझी आई पोलीस कमिशनर आहे, तुम्हाला माहिती आहे का? असं खोटं बोललेलं. सर शाळा सुटलं, बाळा आईला नाव नको सांगू, मी तुझे 2 मार्क वाढवतो समाजशास्त्र विषयात, तू घाबरू नको. मी तुझे मार्क हो. भीड़ में यूं न छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊंगा, भेजना इतना दूर मुझको तो, याद भी तुझको आना पाऊंगा. मधली सुट्टी, मधली सुट्टी. फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये आता वेळ आहे फ्रुटी बरोबरच्या एका अत्यंत इंटरेस्टिंग खेळाची. ते फ्रुटीचे टेट्रापॅक आपल्याला दिसत आहेत. खेळ असा आहे की मुलांच्या टीमचा हा कॅप्टन आणि मुलींच्या टीमची ही कॅप्टन, यांनी हे मनोरे करायचे फ्रुटीच्या टेट्रापॅकचे. 6 मग 5 मग 4 असे रचून. बघूया कोण जास्त टेट्रापॅक रचून मनोरे करतंय. खेळ सुरू करूया. गो.
तर या फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये या फ्रुटीच्या खेळामध्ये मुलांची टीम जिंकली. एकदा टाळ्या होत्या त्याच्यासाठी. क्या बात आहे. इथे माझ्या मागे या फळ्यावर आमच्या शाळेची मधली सुट्टी म्हणून एक फार सुंदर चित्र काढलंय. त्यात काही मुलं खेळत आहेत, काही गप्पा मारतायत, काही धावाधावी करतायत. पण प्रत्येक शाळेमध्ये ह्या सगळ्या पलीकडे जाऊन विचार करणारी काही मुलं असतात की जी अभ्यासाच्या वेळी अभ्यास करतीलच असं नाही आणि खेळायच्या वेळी खेळतील असं नाही. अशा काही खास मुलांची म्हणजेच रत्नांची तर मी गप्पा मारणार आहे. तर आता पहिल्यांदा माझ्याबरोबर आहे मिस्टर संदेश भोपळे. हाय संदेश, कसं आहेस तू? बरा. बरं आहेस? तू कोणासारखं तरी दिसतोस रे जाम. अमेरिकाची मुलं बोलतात की तू आहे ना अँड्रू सायमन सारखा दिसतो. अँड्रू सायमन्स, मला वाटलं. तर अँड्रू भोपळे, मला तू एक सांग की तू तुला झाडाखाली का बसवलं माहितीये? कारण तू झाड या विषयावर फार हळवा आहेस असं मला कळलं आणि तू डेअरिंगबाज असा आहेस की तू झाड या विषयावर कोणालाही काही विचारू शकतोस. तर काय असं झालं होतं काही शाळेत? आमच्या दादा मॅडम होत्या ना, ते बोललेले आहे की ना झाडं तोडायची नाही. तर त्या दिवशी झाडं मोठी झाली तर झाडं आमची झाडं तोडत होती. तर तोडत होत्या? त्यांनी सांगून कोणीतरी दुसरं तोडत होतं का? हा, त्यांनी सांगून जे झाडं तोडायला आले ते तोडत होते. त्यांना विचारलं ते बोलतात की मला नाही माहिती. तर मी झाडं विचारलं तर झाडं बोलले की झाडं उंच झाले. मी त्यांना बोलत तुम्ही पण झाडं तोडता तर आम्ही पण सुकलेली पानं काढतो, मग तुम्ही का आम्हाला बोलताय? असं तू जाऊन प्रिन्सिपलला विचारलंस डायरेक्ट? पण आधी जे तोडणारी माणसं होती त्यांना तू जाऊन विचारलंस का? ऐ हो झाडं तोडताय असं बोललं? नाही, बोललो की तुम्ही झाडं का तोडायला आले? ते बोलले तुला काय करायचे, तू लहान मुलगा आहे ना, तर बस कुठेतरी झाडाच्या खाली. असं म्हणलं? पाहिलं ना, इतका जबाबदार लहान मुलाला यांनी झाडाखाली बस सांगितलं. पण तुला पटलं का नाही पटलं त्यांनी जे सांगितलं ते? नाही नाही, झाडं तोडणं मला आवडत नाही. झाडं तोडणं आवडत नाही का रे? मी चौथीला होतो ना, आमच्या मॅडम बोलले झाडांशी मित्र तर गेल्यावर आपले सगळे मित्र होतात. कुठलं झाड तुझं मित्र आहे का? सगळी झाड मित्र आहे? सगळी. बोलू शकतात असं वाटतं का तू? हा, बोलतात? हा, म्हणजे स्वप्न असं वाटतंय की ते माझी स्वतःशी बोलताय. तर अँड्रू उर्फ संदेश भोपळे, तू मोठा होऊन काय होणार आहे असं वाटतं तुला? ते प्राण्यांना वाचवता झाडं ते तोडत नाही ना, ते. काही वर्षानंतर हा आपल्याला आंदोलन करताना दिसणार. कुठेही जर कोणी झाडं तोडली तर विरोध करायला तिकडे मिस्टर संदेश भोपळे विल बी देअर. तर तुला खूप शुभेच्छा. असंच झाडांशी बोल. आणि आता माझ्याबरोबर आहे माझी एक छोटी मैत्रीण वैशाली. हाय वैशाली. हाय. कशी आहेस तू? बरी. तू डोळ्यामध्ये तुझ्या एक हुशारी दिसते मला आणि मला असं वाटतं की तू नक्की शाळेत खूप चतुराईने सगळ्यांना हँडल करत असशील, सगळ्या तुझ्या मित्रमैत्रिणींना, हो ना? असं काय नाही, फक्त नीट शिस्तीने वागणं, प्रेमाने बोलणं व सर्वांना असं एकसारखंपणाने मानणं, उच्च नीच करणं नाही, असंच. असं वाटतंस? हो. आणि शिक्षकांशी? शिक्षकांशी 2-3 शिक्षक जरा आवडत नाही, थोडा वेळ मस्करी करते. सगळ्यात आठवणीतला प्रसंग कुठला तू आणि शिक्षकाचा? आमचे एक सर होते, आम्ही सर्व वर्गात बसलेलो असं शांतपणे. ते अचानक आले ते माहिती नाही. मी आणि माझ्या मैत्रिणी सर्व मागे गेलो. सर आले, शिकवायला लागले. एवढं काय लक्ष नाही दिलं. कोणी? तुम्ही? ते सरांनी. आम्ही पण एवढं लक्ष नाही दिलं. ते सर बोले नाही तुम्ही लोक लक्ष नाही देतात ना, मी आता आपल्या शाळेच्या कडक शिक्षकांना घेऊन येतो. ते गेले त्या शिक्षकांना आणायला. त्या शिक्षकांना आणलं नाही, ती दांडियाची छडी घेऊन आलेले आम्हाला मारायला. ते मारले आणि मग आम्ही मान खाली घालून रडायला लागलो. पिरियड संपला, कोणीच काय बोलत नाही. सर्व शांतपणे सरांसमोर झालं. मी गेली सरांसमोर, काय हो सर तुम्ही आम्हाला का मारलं? आम्हाला बोलायची ना तुम्ही परत मस्ती करू नका, तुम्ही मारलं ना आम्हाला, बघा मी उद्या आईलाच घेऊन येते. तर सर काहीच नाही बोलले, शांत नाही हो सर माझी आई पोलीस कमिशनर आहे तुम्हाला माहिती आहे का, असं खोटं खोटं बोललेलं. तर सर बोल कमिशनर नाहीये तुझी आई? नाही, एक साधी गृहिणी आहे. मी असंच पकडलेलं सरांसमोर मुद्दा म्हणून दुखता म्हणून. ते पण नाटक केलं? एवढं दुखत नव्हतं? माझी चुकी होती म्हणून मारलं, एवढं वाईट नाही वाटलं. तर ते मारलं. मी सांगितलं सर बघा उद्या आईलाच घेऊन येते, तुमची वेळा वाटत लावते. शाळा सुटलं, बाळा आईला नाव नको सांगू, मी तुझे 2 मार्क वाढवतो समाजशास्त्र विषयात, तू घाबरू नको. मी तुझे हो, आणि वाढवले पण नाही, समाजशास्त्रात कमी पडले 3 मार्क. मग तो 2 मार्काचा हिशोब राहिलाच का आता?
अजून राहिलाय बघते 9वी 10वीला घेते ते 2 मार्क मी सोडणार नाही. सोडणार नाही ना? नाही तर मग आईला सांग की तू पोलीस कमिशनर हो तेवढ्यासाठी. नाही होऊ शकत. आई बोलते एवढं जाडजूड शरीर घेऊन पोलिसात गेली तर अजून लुकडी होऊन येईल. पण एरवी अशी कोणाशी मस्करी करतेस हे झालं शाळेत, पण अजून कोणाला बाहेर असं हो. काय केलेली आठवते? बसमध्ये पिन ठेवलेली सीटवर. ते मुलगा होता ना लय मारायचा, येता जाता इथं मारायचा मला. का मारायचा? उगाच पागल सारखा. त्याच्या सीट खाली पिन ठेवून दिलेली. सेफ्टी पिन उघडून? हा. मग बसलाच नाही, पचका झाला माझा. मग पिन तशीच राहिली? नाही काढली ना. आता सुट्टी लागली, आज रिझल्ट पण लागला, ओपन हाऊस मध्ये पेपर पण मिळाले, आता काय प्लॅन आहे सुट्टीत? सुट्टीत घरी नाही राहायचं असाच प्लॅन आहे. म्हणजे शाळेतच येऊन राहायचं असं वाटतं. का इतकी आवडते शाळा? खूप आवडते शाळा. शाळेत शिक्षकांची पण मस्ती करायला मिळते, मुलांची पण मिळते, मुलींची पण मिळते आणि एक फरक करत नाही. खेळायची आपली मस्ती चालू ठेवायची, त्याचबरोबर अभ्यास करायचं. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि असं परत कुठल्या शिक्षकांना घाबरवू नको पोलीस नाही म्हणून. आता माझ्याबरोबर एक खूप हुशार मुलगा आहे जो आता फक्त 8वीत गेलाय, पण तो ऑलरेडी एक कलाकार आहे, दुसऱ्यांना ट्रेन करणारा कलाकार आहे आणि त्याचं नाव पण एका कलाकारासारखंच आहे, ओमकार एल्बर. असं स्क्रीनवर दिसावं असं नाव आहे की नाही, ओमकार एल्बर. हाय ओमकार. हाय. कसा आहेस तू? बरा. काय काय करतोस तू सांग बरं. तू खूप ट्युशन क्लासला येतो आणि तिकडचे एक सर आहेत जोकुळे सर, तर त्यांची मिसेस शाळेत शिकवते, यशोधनगरची शाळा. तर त्या शाळेमध्ये डान्स गॅदरिंग असते. त्या गॅदरिंगमध्ये सर बोलले, सरांना माहित होतं मी डान्स करतो चांगला, एकदा टीव्हीला आलोय, 4-5 वेळा आलोय. तर सरांना माहित होतं. सर बोलले तू डान्स शिकवायला येशील का? हो चालेल येईल. शिकवायला? हा. तर मग सर बोलले तू कोणता डान्स मास्टर देईल? तर मी आधी त्या मुलांची कॅपॅसिटी बघेल मग बसवेल. तर मग ती मुलं बघितली मी, खूप चांगली होती. माझ्यावर फक्त 1 वर्षाने लहान होती, तर ती मला ओमकार ओमकार बोलायची, काय काय जण दादा बोलायचे. मग मी त्यांना सांगायचं दादा बिदा बोलू नका, आवडत नाही मला. तर मी त्यांना बोललो आणि जेव्हा स्टार्टिंग करायला लागलो तर ते गणपतीचं गाणं होतं मोर्या मोर्याचं. तर त्यांचा डान्स मी घेतला. तर काय काय मुलं थोडी येत नव्हती, त्यांना काही येत नव्हतं. डान्समध्ये एक सिंक्रो निघून गेला, त्यामुळे ना म्हणजे सिंक्रो नव्हता त्यांचा. सिंक्रो नव्हता. तर सिंक्रो नसल्यामुळे त्यांना कोरिओग्राफरची लँग्वेज वेगळी असते, सिंक्रो निघून गेला वगैरे समजून घ्यायला लागेल. तर त्यांना एकदम हे केलं, घासलं आणि एकदम त्यांना पॉवरफुल बनवलं. आणि ते जेव्हा त्यांचा परफॉर्मन्स होता एकदम सॉलिड झाला आणि मॅम सगळ्या वावा बोलल्या. स्टेजवरती मी माझा हे केला, सत्कार केला. बाज आहे. पण त्याच्यानंतर कुठे कुठे असं तू कोरिओग्राफी केलीस? मी आता 26 जानेवारीला आमच्या शाळेत पण कोरिओग्राफी केलेली. काय प्लॅन आहे सांग पुढचा? मी आता पुढच्या वर्षी आता जेव्हा मोठं होईल तेव्हा हिरोज बनणार. हिरोज बनणार? ओळख ठेवा ओमकार, ठेवशील ना? या. असाच तू मोठा हो आणि असं कधीतरी योग नक्की येईल की माझं म्युझिक असलेलं गाणं आणि कोरिओग्राफर आहे ओमकार एल्बर, तसा योग नक्की येऊ दे मला. मी वाट बघतो. एकदा डान्स होऊ दे ना. अरे मला कुठला डान्स? अरे नाही अरे नाही बाबा, प्लीज प्लीज प्लीज. सोपी स्टेप आहे का पण? हा सोपी. 5 6 5 6 5 5 6 5 6 5 6 7 स्टार्ट. 1 1 2 2 3. हे अंगठी घातली की प्रॉब्लेम येतो या स्टेपला. नाही अंगठी येत नाही, दुसरी सांग मला. असं आहे का? 5 6 5 6 5 6 7 स्टार्ट. 5 6 5 6 5 6 7 स्टार्ट. 1. अरे घड्याळ घालून नाही येऊ शकत, घड्याळ घालून येऊच नाही शकत रे, मनगट वाकत नाही ना. असं आहे का? मग आपण दुसरी स्टेप करू. दुसरी. 5 6 5 6 5 6 7 स्टार्ट. 1. मी शुक्रवारी नाचतच नाही. शुक्रवारी नो डान्स आमचा रे. नाही, माझ्या गुरूंनी मला सांगितलं शुक्रवारी कधी डान्स करायचा नाही. या शाळेतले हे 2 माझे फार खास मित्र आहेत, पण या मित्रांविषयी मी काहीच बोलणार नाहीये कारण त्यांची फार जवळची माणसं इथे आहेत. गणेश आणि स्वागत. तर मी आधी गणेश विषयी त्याच्या आजीला विचारतो. आजी तुम्ही सांगा तुमच्या नातवाविषयी. माझ्या नातवाला कुणी नाही, म्हणजे त्याचा आई वडील वारलेला आहे, मी सांभाळलेला आहे लहानपणापासून. तुम्ही आहात ना, कोणी नाही. कसं एवढी खंबीर आजी आहे ना. मग आता माझ्या मी गेले की झालं, कोण आहे याला? कोण नाही. काय गणेश सांग ना तू आता आजी विषयी सांग. आजीने किती कौतुकाने तुझ्याविषयी सांगितलं. आजी आहे ना जेवायला देते. मग आम्ही आहे ना ते ना सकाळी आहे ना क्लासला गेलो, नंतर आहे ना 11:30 पर्यंत आलो, पहिला जेवतो, नंतर शाळेत जातो. ऑगस्ट महिन्यात स्वागत 15-20 दिवस शाळेत नव्हता. चौकशी केली तर समजलं की स्वागतचे वडील वारलेत. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ धारडे मॅडम यांनी त्यांच्या शेजारच्यांना विचारून सगळी चौकशी केली. चौकशी अंती असं समजलं की त्याची आई लहानपणी वारलेली आणि त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं, सावत्र आई त्याची. त्याचे वडील
साधारणतः गणपतीच्या पिरियडमध्ये म्हणजे सुट्यांच्या कालावधीत वारलेत आणि स्वागत एकूणच एक प्रकारे अनाथ झाला, कारण सावत्रही त्याला शिकवण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि शेजारच्या स्त्रीने आमच्या धारडेबाईंशी येऊन विनंती केली की याला शिकवा कुठल्याही परिस्थितीत. त्या स्वागतला स्वीकारण्याची किंवा त्याला जो काही अडचणी येतील, शैक्षणिक ज्या अडचणी येतील त्या पूर्ण करण्याची मी पूर्णतः जबाबदारी स्वीकारली. माझ्यासाठी सरांनी खूप केलं, स्वतःची माणसं असून सुद्धा स्वतःने काय केलं नाही, म्हणून मी सरांचं खूप आभारी आहे. खूप म्हणजे खूप अख्ख्या आपल्या शाळेचा आणि प्रिन्सिपल मॅडमचा खूप खूप आभारी आहे. भीड़ में यूं ना छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊं मां, भेजना इतना दूर मुझको तू, याद भी तुझको आना पाऊं मां, क्या इतना बुरा हूँ मैं मां, क्या इतना बुरा मेरी माँ. शंभरापैकी 99 लोक चुकीची वागत असतात, पण एक माणूस शंभरातला असा वागतो की जो समाजाला पुढे नेतो. ही सगळी त्या एकामधली माणसं आहेत की जी आपल्याला सगळ्यांना पुढे नेत आहेत. तर मला असं वाटतं आपण सॅल्यूट करायला हवा या पाटकर सर, दोघंही पाटकर सरांना, या आजींना आणि प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा, आणि या 2 मुलांना आपण खूप सारे आशीर्वाद द्यायला पाहिजेत. यांच्या पाठीशी आपणही उभं राहिलं पाहिजे. परीक्षेच्या वेळेला असं बाकी सगळ्यांना पाहिलं म्हणजे साईडला आपण थोडं लक्ष देतो ना, म्हणजे कॉपी असं नाही पण बघतो की काय चाललंय बाकीच्यांचं. तो कर्कटक वगैरे घेऊन ते सगळे काढत होत्या फिगर्स जे काय होत्या त्या, आणि ट्रायंगल वगैरेचं, आणि मला कळत नव्हतं हे एवढे मोजतायत काय सारख्या सगळ्या गोष्टी. एक तर त्रिकोण काढायचा नुसता, मी सगळीकडे नुसते त्रिकोण काढून ठेवलेले होते आणि मला 5 मार्क पडले होते 30पैकी. पहिल्यांदा लाल रंगाची रेघ आली होती. आज ज्या व्यक्तीला, ज्या माझ्या मैत्रिणीला तिचं लहानपण आपण परत देणार आहोत, ती म्हणजे ज्या डान्सरचा मी खूप मोठा फॅन आहे, ज्या कथ्थक नृत्यांगनेचा, ज्या ॲक्ट्रेसचा मी खूप मोठा फॅन आहे, आणि ती माझी शाळेतली ज्युनियर आहे, त्या शर्वरी जमेनिसला आज आपण इथे भेटणार आहे. हाय शर्वरी. हाय सलीम. कसं वाटतंय तुला मधली सुट्टीत या आपल्या शाळेमध्ये? खूप मस्त वाटतंय, म्हणजे खऱ्या अर्थाने अशा गुदगुल्या होत आहेत आतमध्ये, कारण एकतर ह्या सगळ्या मैत्रिणींना इतक्या वर्षानंतर भेटते, आणि मुख्य म्हणजे भटबाई, त्यांना मी शाळा सोडल्यानंतर आत्ताच भेटते. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी आणि त्यांची भेट होते, माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि छान गोष्ट एकदम. पण एक मला सांग की इतक्या तुम्ही सगळ्या मैत्रिणी दिसताय, बाई इथे आहेत, पण एकही मुलगा नाही तुमच्या बॅचचा? घाबरतात आम्हाला, म्हणजे घाबरायची आणि अजूनही घाबरतात. खरं सांग, तुम्ही असं काही केलं होतं का की मुलं घाबरायची? आमचं कर्तृत्व, दुसरं काहीच नाही. अकॅडमिक्समध्ये, नाट्यवाचनात, सगळ्याच बाबतीत, म्हणजे स्पोर्ट्समध्ये वगैरे आम्ही जे, म्हणजे तुम्ही चांगलं काय काय करायचं त्याचं कौतुक पाहिजे ना. तुमच्यापासून लांब का पडायची मुलं? आमच्यामध्ये अ वर्ग मुलींचा, ब वर्ग मुलांचा असं होतं, आणि टक्क्यांपासून पहिला नंबर आमचा किती टक्क्यांचा आलाय आणि त्यांचा किती टक्क्यांचा आलाय इथपासून आमची खुन्नस होती. आणि एक असं तू म्हणतेस की मुलीमुलींमध्ये एरवी असते, पण आमच्यामध्ये, पण तुमच्या वर्गात मुलीत अजिबात नव्हती? अजिबात नाही. पण मला सगळ्या मैत्रिणींकडनं एक एक छोटीशी आठवण, शर्वरी आणि शाळा. नटसम्राट नाटकामधलं म्हणजे नाट्य वाचन करायचो, आणि त्याच्यामध्ये शर्वरी छोट्या मुलीचं आणि रत्ना आजोबांचं असं त्या दोघी कॅरेक्टर, आणि ते इतकं काही सुंदर व्हायचं त्यांचं की म्हणजे अगदी ते शेवटी ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि असं सगळं व्हायचं. मला शर्वरी आठवते म्हणजे आमचा शिवणकामाचा तास एकत्र असायचा. तर दांडेकर बाई होत्या आम्हाला शिवणकामाला, त्यांची परवानगी काढायची दर वेळेला. शर्वरीला गुळ लावायचा आणि निशा आहा हा आहा हा हे जे गाणं आहे त्याच्यावरती सुंदर डान्स करायची. पण निशा आहा तू नाचायचीस, तुला नक्की आठवतं? हो रे, खरंच नाचायचं मी. शर्वरी मला आठवते तर शर्वरीच्या प्रत्येक हालचालीमध्ये एक अशी ग्रेस असायची. तिनं पेन ठेवलं, उभी राहिली किंवा अगदी केस केले तरी त्या सगळ्यामध्ये असं छान छान छान. आम्ही असं कधीतरी म्हणायचो जरा ही नॉर्मल हालचाली कधी करते.
त्या ग्रेसवरनं आठवलं. भुतकर सरांनी आमचं नंदनवन नाटकासाठी आधी शिबिर घेतलं होतं आणि एक 4-5 जणींचा ग्रुप होता. त्याच्यातली ती एक पाखरू होती आणि त्या सगळ्यांना या स्टेजच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत असं उडत उडत जायचं होतं. तर त्या 4 मुलींपैकी ती ज्या ग्रेसनी ते करायची ना, म्हणजे तेव्हा मी प्रेमात पडले होते खरं सांगायचं ते तिच्या. आणि मला आठवतं ते म्हणजे आमचा ऑफ पिरियड असला की नॉर्मली मला, शर्वरीला आणि अजून एक आमची मैत्रीण होती, आम्हाला तिघींना सांगितलं जायचं सगळ्या मुलींकडनं की काहीतरी टाइमपास करा. मग आम्ही उत्स्फूर्तपणे कुठलं तरी नाटक कसं कोपऱ्यात जाऊन काहीतरी डिस्कस करायचो आणि खूप टाइमपास करायचो समोर येऊन. आपण मला वाटतं तुझ्या मैत्रिणीला विचार, तिला काय विषय द्यायचा आहे तुम्हाला? विषय मी देते की एक स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये अ तुकडीतली मुलगी आणि ब तुकडीतला मुलगा या दोघांनी भाग घेतलेला. त्यांचं संभाषण. स्मार्ट मुलगी, घाबरलेला मुलगा. विषय कुठला आहे तुझा? जाऊ. विषय कुठला आहे? कसला? आपण आता स्पर्धेला चाललोय ना, वक्तृत्व स्पर्धेला. धाडसी मी. जाऊ. नाही, कोणत्या बाईंनी बसवलंय तू मार्गदर्शन? भटबाई. अरे वा, म्हणजे तर चांगलंच असणार आहे. झाली तयारी? आलो 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 आलो. बाय. तिथे आता पण एक्सप्रेशन असं की काय ही पोरं असंच होतं. पण आता भटबाईचं नाव निघाल्याने भटबाई पण इथे नाही, मलाही खूप छान म्हटलं. या सगळ्या जणी भेटल्या आणि असं कल्पना नव्हती, पाहिल्याबरोबर असं कुणाशी काय बोलू असं मला होते. खरंच तुमच्या काय आठवणी या सगळ्या बॅचच्या आणि शर्वरीच्या? गुजराती नाटक जे बसवलं त्याच्यामध्ये मिनीचं काम तिनं केलं होतं. तर खरं त्यावेळेला तिला काही म्हणजे गुजराती बोलताही येत नव्हतं किंवा काही नाही. मीही मराठीमध्ये गुजरातीचं हे लिहून तिच्याकडून मी असं म्हटलं, म्हण बघू आता आपण काय म्हणतोय हेही तिला समजत नव्हतं. पण असे ना टाचा उंच करून ती अगदी बोलत होती. मला इतकं कौतुक वाटलं तिचं. आणि ते नाटक तिनं अक्षरशः गाजवलेलं होतं. सुरेख. जनरली काय होतं माहिती का, शाळेत जी मुलं तेव्हा खूप 15 मिनिटं एका जागी बसत नसतात, त्यांना शाळेत असताना दंगेखोर आणि नंतर पुढे त्यांच्याविषयी बोलताना उत्साही सरसळलेला असं शाळेत सगळ्यात कंटाळा कसा यायचा तुला आठवतंय? कुठला विषय की हा विषय सुरू झाला की बास मला पळून जायचं? 8वीत पहिली चाचणी जी असते युनिट टेस्ट, तर त्याच्या वेळेला पहिल्यांदाच जॉमेट्री हा विषय असताना मला पहिले खरंच मनापासून कळलं नव्हतं की याचा काय अभ्यास नक्की करायचा असतो, म्हणजे मार्क्स पडतात किंवा काय. खूप माझं त्या बाबतीतला गोंधळ होता. आणि मी परीक्षेच्या वेळेला असं बाकी सगळ्यांना पाहिलं, म्हणजे साईडला आपण थोडं लक्ष देतो ना, म्हणजे कॉपी असं नाही पण बघतो की काय चाललंय बाकीच्यांचं. तो कर्कटक वगैरे घेऊन ते सगळे काढत होत्या फिगर्स जे काय होत्या त्या, आणि ट्रँगल वगैरेचं. आणि मला कळत नव्हतं हे एवढे मोजतायत काय सारख्या सगळ्या गोष्टी. एक तर त्रिकोण काढायचा नुसता, मी सगळीकडे नुसते त्रिकोण काढून ठेवलेले होते आणि मला 5 मार्क पडले होते 30पैकी. पहिल्यांदा लाल रंगाची रेग आली होती. आणि मग त्याच्यानंतर मी खरंच याचा काय अभ्यास असतो याचा विचार केला आणि पुढचे 3 परीक्षा होत्या त्याच्यामध्ये सगळं रिकव्हर केलं. पण मला खात्री आहे की एक तरी असा प्रसंग असेल की बापरे एवढा दंगा आम्ही करू, असं तुम्हाला वाटतं? एकसंघ म्हणतोस ना, जे क्लास आमचा होता किंवा काय असा, तर आमच्याला जी शिक्षा झाली होती ती पण अख्ख्या वर्गाला शिक्षा झाली होती. कशासाठी झाली होती? खूप हसणं, सारखं काय फिदी हसता तुम्ही प्रार्थनेच्या वेळेला आणि ह्याला सकाळी जेव्हा सगळे जमलेले असतात शनिवारच्या वेळेला, त्यावेळेला आमचा वर्ग हसतो असं म्हणून आम्हाला अख्ख्या सगळ्या वर्गाला बाकावर उभं केलं. आणि त्यामुळे आम्हाला अजूनच हसायला, म्हणजे अख्खा वर्ग बाकावर. आणि 10वीत म्हणजे इतके वर्ष आम्हाला शिक्षा झालेली नव्हती, पण डायरेक्ट 10वीला मात्र झाली. आणि तीच एक वेळ होती बहुतेक की ज्या वेळेला आम्ही बाकावरती उभे होतो, मुलं मागे हात बांधून शिस्तीत वर्गात चाललेले होते आणि बघत होते की काय चाललंय या वर्गात. कारण जाताना खिडक्यांमधनं डोकवायची सवय होती ना. पण का हसायचं? पण कसं बाकाच्या खाली लपून काहीतरी लिहितो तरी, नाही तर कधीतरी काहीतरी खातो तरी. आपल्या शाळेत तर नक्की असं झालंय, बरोबर आहे? काय तो पदार्थ होता सांग. येस, आणि ती गोष्ट आणलेली आहे. आवळा सुपारी. आवळा सुपारी आणि चिंचा हेच आम्ही खायचो. मला एक गोष्ट सांग, शाळेत असताना असं हमखास घडतं की आपल्याकडनं चुकून कोणीतरी दुखावलं जातं आणि आपण म्हणतो की हा नंतर याला सांगू आणि ते राहूनच जातं. जर असं कधी झालं असेल की एखाद्या मुलाला शिक्षकांना की तुला असं म्हणायचं नव्हतं पण म्हणलं गेलं, तर मधली सुट्टीची एक संधी आहे सॉरी म्हणायची, म्हणून टाक. शाळेत आम्ही सायकलवरनं 2 जणी यायचो आणि 8वीत मला वाटतं आमच्या दोघींच्यात एक भांडण झालं होतं आणि त्याच्यानंतर मला स्वतःला असं जमत नाही, पटकन मला
मी बोलायला लागते किंवा असं हे विसरायला होतं किंवा काय असं, पण तिने ते खूप मनात ठेवलं होतं. आणि ती काय करायची, बोलते असं दाखवायची, म्हणजे मी जे काय प्रश्न विचारेन त्याचं उत्तर द्यायची, पण कधीही आपणहून कुठलाही विषय काढायचे नाही, काही बोलायचे नाही. मग ते नंतर ती विसरून गेली. त्याच्यानंतर मला हे खूप महत्त्वाचं वाटतं की आता लोक मला ओळखतात किंवा काय असं, त्याच्यानंतर झालेली मैत्री ही वेगळी असते वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. पण हिची मैत्री ही अशी राहिली की ज्याला आपण घट्ट मैत्री म्हणतो. शाळेतली मैत्री कधी कधी अशी असते की जी तुमच्याकडनं काही अपेक्षा ठेवत नाही. तिने कधीच असा एवढ्या वर्षांमध्ये विचार केला नाही की ही आपल्याला किती वेळा फोन करते, मग आपण हिला का उलटा करायचा फोन आणि कशाला विचारायचं, SMS तिचे किती वेळा येतात, मग नाही येत तर मग मी कशाला करू, असा कधीही विचार केला नाही तिने. आणि कायम मला फोन आणि SMS करत. आणि किंवा कधी मी अचानक केला तर वा आज इतक्या दिवसानंतर आठवण झाली का, कधी असं खोचकपणाने काही नाही. एकदम छान निखळ मैत्री ज्याला म्हणतात ती मैत्री मला हिच्यामुळे मिळाली. म्हणून मी इतक्या वर्ष म्हणजे माझी आणि तिची मैत्री टिकून राहिली की शाळेतनं हे त्याचं एकमेव कारण म्हणजे दोघींकडनं टिकायला लागते वगैरे असं असतं ना, तर मी तर म्हणेन की 80% आणि 20% असेल अक्षरशः. तर ती त्यावेळेला जे काय घडलं असेल किंवा काय, पण मला असं वाटतं की मला सॉरी म्हणायला नक्की आवडेल की ही संधी आहे. सॉरी. तू मला जर विचारलंस तर मी याच प्रसंगाकरता तिला सॉरी म्हणेन, कारण मी तिच्यावर खूप बॉसिंग केलंय. मला जे काय आठवतंय ते पण अर्थात म्हणजे त्याच्यात सगळ्या चांगल्या भावना होत्या, पण केलेला काळजी, फक्त काळजी. फ्रुटीसोबत मधली सुट्टीमध्ये आता वेळ आलेली या गेमची. या फ्रुटीच्या बॉटलचं हेड मी गोल फिरवल्यावर ज्या व्यक्तीच्या समोर येऊन थांबेल त्यांनी शर्वरीविषयी किंवा तुमच्या सगळ्यांविषयी एक असं सिक्रेट सांगायचं जे तुम्ही आतापर्यंत कोणाला सांगितलेलं नाहीये. द गेम स्टार्ट्स नाव. क्या बात है, तुला सांगावं लागेल. 8वीतली गोष्ट आहे. आम्ही रिसेसमध्ये आमचा वरती वर्ग होता आणि तिथल्या बाल्कनीमध्ये उभे होतो आणि खालनं एका मुलानी काहीतरी कमेंट पास केली आणि वरनं शर्वरीनी टावाटावानी चप्पल हातात घेऊन त्याला वरनं दाखवली होती. आणि त्यानंतर तो मुलगा आम्हाला म्हणजे जे काय त्यांनी त्रास दिलेला आहे आणि आमचं जे काय त्याच्यानंतर झालेलं आहे ते आम्हालाच माहिती, म्हणून आम्ही हे कधीच कोणाला सांगितलं नाहीये. खरंच तुमच्या दोघींमध्ये असेल सिक्रेट, कारण काय असतं ते आत्ताच्या अख्ख्या मोठ्या नकाशावर कदाचित खूप मोठं वाटणार नाही, पण ते शाळेच्या छोट्या नकाशावर खूप मोठं गाव असतं, त्याच्यातली प्रत्येक आठवणीच. त्यामुळे ही सांगितली मला खूप गोड वाटलं. पण आता शाळेमधल्या एवढ्या सगळ्या गुणी मुली, तर तुमच्या गाण्याने आपण शेवट करूया. आखरे भरारली निळी नभे झळाळली, पालवी नवी नवी तरुवरी थरारली, हासऱ्या स्वरातुनी चालत्या पदातुनी झेप घेऊन उसळली ती चेतना, तिचे आम्ही सुभाष रे, सुरे जरे सुहास्य लास्य रे, यौवनी जी संचारते प्रकाशते, रतीची द्युतीची स्फूर्ती, क्षितिज वाहते खरे सचे मध्या वयास या. ओपन डेला पेपर्स बरोबर घेऊन पालकांचं, विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं झालेलं डिस्कशन आपण ऐकलं. ओपन डेचं अजून एक ओपन डिस्कशन आता होणार आहे, कारण कायम असं झालं की मी शाळेत गेल्यानंतर मुलं मुली जरा बाजूला घेऊन मला सांगतात की सलील दादा या सरांना आम्ही हे म्हणतो आणि हे सरनं जरा असेच आहेत किंवा या बाई मी सांगणार नाही, तू सांगणार नाहीस त्यांना तर मी सांगेन. कारण त्यांना टेन्शन हे असतं की आपण जर आत्ता बोललो तर परीक्षेत. पण आज मिस्त्री सर आणि शैलजा मॅडम या दोघांकडनंही यांना अभय मिळालेलं आहे की तुम्ही विचारा जे हवं ते. त्यामुळे आता प्रश्न घेऊन तयार राहा. हे डेंजर सर आणि डेंजर बाई म्हणून पॉप्युलर येतं शाळेमध्ये, लक्षात ठेवा. त्यांच्यासमोर जनरली कोणी डेअरिंग करत नाही काही बोलायचं, पण आज ओपन डे आहे. कोण विचारे पहिला प्रश्न? सर मॅडम, तुम्ही आम्हाला शिकवतात, मारतात, पण खरं म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षेची गरज असते का? खरं तर शिक्षेची नाही, परंतु शिस्तीची गरज असते. आणि शिस्त जी असते ना, तर ती स्वतःअंगी बाणावी लागते. ती
कोणाच्या जोर जबरदस्तीने येत नाहीत आणि हेच तुम्हाला कळत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वागणं हे गरजेचं वाटतं. तुमचं काय म्हणणं? अनुशासन हे प्रत्येकाच्या अंगी असावं लागतं. कुठलीही गोष्ट करताना उधळून चालत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्यामची आई सगळ्यांनी पाहिलेलं आहे की श्यामला सुद्धा आईचे फटके बसलेले आहेत आणि त्यातूनच पुढे साने गुरुजी घडले. आणि म्हणून कधी कधी मी लाडानेही बोलते, कौतुकही करते, पण कधी कधी शिक्षाही करावी लागते. त्यातूनच माणूस घडत असतो. सर, तुम्हाला अशी कोणती शिक्षा आली की ती तुम्हाला आठवते? आमचे शिक्षक होते गावी असताना, लांडगे सर म्हणून. फक्त असं रांगेतून जात असताना मी थोडंसं 2 पावलं बाहेर पडलो आणि त्यांनी बाजूला घेऊन असं बदडलं की त्याला 360 डिग्री म्हणता येईल. याच्या अगोदर मी तुमच्यासारखाच टवाळखोर मुलगा होतो, पण ती एक शिक्षा झाल्यानंतर परिवर्तन झालं. मला हा प्रश्न दोघांना विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा शाळेतील सर्व मुलांना मारता तेव्हा तुमच्या हाताला वेदना जाणवत नाहीत का? नाही, तर सुखद वेदना असतात. दुसरा मारल्यानंतर. सर आणि मॅडम, आम्हाला कधी कधी शिकण्याचा कंटाळा येतो, तसं तुम्हाला शिकवण्याचा येतो का? मला शिकवण्याचा नाही कंटाळा येत, मला पेपर तपासायचा कंटाळा येतो. सलग 9 पिरियड जरी शिकवायला सांगितलं तरी शिकवणार, कारण तुम्ही मुलं मी शिकवताना छानपैकी ऐकत असता, त्यामुळे आम्हाला शिकवण्यात आनंदच असतो. शिकवण्याचा कंटाळा असं म्हणता येणार नाही, कारण आम्ही ज्यावेळेस तुम्हाला शिकवत असतो त्यावेळेस त्याच्यातून आम्ही काही ना काही शिकत असतो. आणि ज्ञान ही अशी एक प्रक्रिया की ती दिल्याने निरंतर वाढत असते. हा प्रश्न मॅडमसाठी आहे. मॅडम, तुम्ही जेव्हा लहान असत्या, तुम्ही शाळेत मस्ती करायच्या, तेव्हा तुमचं कधी असं झालं आहे का की शिक्षकांनी तुम्हाला जबर शिक्षा केली, अशी तशी नाही आणि ती तुमच्या पालकांना कळली आणि पालक शाळेत वगैरे आलेत? बरेच प्रसंग झाले तसे. शिक्षक रागवण्यापेक्षा मी पालकांचाच खूप मार खाल्लेला आहे. मी 6वीत असताना शाळेतच जात नव्हते. रोज माझे काका माझा कान धरून बिल्डिंगच्या खाली घेऊन यायचे. पण 6वीचं पूर्ण वर्ष शिक्षा खाल्ली पालकांची, पण 7वीच्या वर्षात मात्र बक्षीस मिळवलं होतं पूर्ण वर्षभर शाळेत जाण्याचं. आणि 10वीत मी या शाळेची विद्यार्थिनी असल्यामुळे 10वीत असताना आमच्या साप्ताहिक परीक्षा असायच्या, दर रविवारी परीक्षा असायची. आम्ही ग्रुपने मिळून परीक्षा बुडवल्या होत्या सलग 4 रविवार. आपलं जे शाळेचं गेट आहे त्या गेटमध्ये तेव्हाच्या मुख्याध्यापकांनी पॉइंटरने शिक्षा केलेल्या होत्या आणि घरी पालकांना बोलवायला सांगितलेलं. सर, तुम्ही शिक्षक नाही बनले असते तर दुसरं काय बनणार? PSI. मिस्ट्री सर आम्हाला भूगोल शिकवायचे आणि सर सगळ्या मुलांना फळ्यावर जाऊन भारताचा नकाशा काढायला सांगायचे. सर, तुम्हाला लहानपणी नकाशा काढायला यायचा? अजिबात नाही. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आम्ही शिकवत असतो त्यावेळेस आम्ही शिकत असतो. इथे तुम्हाला शिकवतानाच मी तो नकाशा शिकलो. सर, एवढं मारलं का तुम्ही आम्हाला नकाशा आला नाही तर? प्रश्न आता एकदम बाका निर्माण झालाय की जर तुम्हाला शाळेत येत नव्हतं तर आमच्याकडे तुम्ही अशी अपेक्षा कशी करता? आम्ही ज्या चुका केल्या त्या तुमच्याकडून होऊ नयेत हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. सर, आम्ही कॉपी केली तर आम्हाला वर्गाच्या बाहेर काढतात, तर तुम्ही कधी कॉपी केली का शाळेच्या दिवसात? मी अजिबात कॉपी केली नाही आणि तशी करण्याची गरजही नसते, कारण आपण वर्षभर जे काही वाचतो किंवा जो काही अभ्यास करतो ते आठवून लिहिलं तेच उत्तर असतं. त्याच्यामुळे कॉपी करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका आणि करण्याची आवश्यकता नसते. आज मधली सुट्टीच्या निमित्ताने या मुलांना फारच एक वेगळी संधी मिळाली की सगळ्यात स्ट्रिक्ट शिक्षक जे शाळेतले त्यांना वाटतात त्यांना बिनधास्त प्रश्न विचारता आले. तर तुम्ही फार नशीबवान आहात की असे शिक्षक आहेत की ज्यांनी तुम्हाला प्रश्न विचारून दिले. बरोबर आहे की नाही? त्यामुळे मधली सुट्टीसाठी आणि या शिक्षकांसाठी एकदा सॉलिड टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी लहानपणापासूनची माझी एक खूप आवडीची गोष्ट म्हणजे गोष्ट ऐकणं. लहानपणी माझे आजोबा गोष्ट सांगायचे, आई सांगायची, नंतर शाळेतल्या आमच्या मित्रमैत्रिणी गोष्ट सांगायचे, शाळेतल्या बाई सांगायच्या. आता शाळा मागे पडली, कॉलेज मागे पडलं तरी आज मला कोणी भाषणामध्ये या निमित्ताने एक गोष्ट सांगतो असं म्हटलं की माझे डोळे वटारले जातात. कारण गोष्ट ऐकणं ही गोष्ट कुठल्याही वयात खूप गोड असते. त्यामुळे आज इथे थोडी मोठी मुलं मुली आहेत तरी मी एक तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार आहे. आवडेल तुम्हाला? व्हेरी गुड. आपल्या घरातली गोष्ट आहे. गोष्ट अशी की एक अगदी 2री-3रीतला छोटासा मुलगा असतो. तो घरामध्ये सकाळी सकाळी खेळत असतो, TV बघत असतो, फिरत असतो आणि त्याला दिसतं की आपले बाबा आंघोळीला गेले आणि मोबाईल फोन बाहेरच ठेवलाय टेबलवर मस्त आपल्या हाताशी. पटकन मोबाईल घेतो. तो म्हणतो चला काय करूया, कीपॅड पण लॉक नाहीये, काय करूया. एक नंबर कुठला तरी फिरवतो. हॅलो, पलीकडनं आवाज येतो. कोण बोलताय? मी चिंटू बोलतोय.
असे तो खूप फोन लावतो. एक फोन लावतो तो कुठला तरी एकदम मारवाडी वाणी, हॅलो कोण आहे, पटकन ठेवून देतो. पुढचा फोन लावतो तर हॅलो, पटकन ठेवून देतो. असे तो आपले फोन लावत असतो. तेवढ्यात एक फोन लागतो आणि पलीकडनं देतो, हॅलो हा चिंटू म्हणतो, कोण बोलताय तुम्ही? मी बाप्पा बोलतोय. देव म्हणतो, बाप्पा म्हणजे ते आकाशातले? तो म्हणतो हो. तो म्हणतो थांबा, मग मी फोन ठेवत नाही, कारण कालच होता सांगत पप्पा, तिकडे आलेत आमचे आप्पा, एक तर त्यांना धाडून दे, नाहीतर फोन जोडून दे. तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिले आमची गोष्ट, त्यांना म्हणा येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. म्हणले होते जाऊ भूर, एकटेच गेले केवढे दूर, डिटेल सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे आप्पा. बाप्पा बोला राव, सांगतो माझं नावन गा. असं म्हणल्यावर पलीकडनं काहीच आवाज येत नाही. मग हिरमुसून परत म्हणतो, कसले नाव नि कसला गाव, रॉंग नंबर लागला राव. तर ही जी गोष्ट होती ही आपल्या सगळ्यांच्या घरातली आहे. प्रत्येकाला असं वाटतं, मला पण असं वाटतं की खरंच आपल्या देवाला कधी फोन लागला असता आपण काय मागू, असा विचार तुमच्याही मनात येत असेल. तर मला खूप उत्सुकता आहे की तुम्ही याच्यावर काय विचार करता. कोण सांगेल? कोणाला असं वाटतं की खरंच माझा असा फोन लागावा आणि मी काहीतरी मागावं? आमच्या वर्गात एक संकेत नावाचा एक मुलगा आहे, तर त्याला ऐकता पण येत नाही, बोलता पण येत नाही. तो चांगला अभ्यास पण करतो, चांगल्या अभ्यासात मार्क पण पाडतो. तर माझा जर परमेश्वराकडे फोन लागला तर मी त्याला हीच मागणी करेल, त्याला ऐकता पण येऊ दे आणि बोलता पण येऊ दे. क्या बात आहे. माझी अशी प्रार्थना आहे की तुला फोन लागावा परमेश्वराचा. माझ्याकडनं समजा परमेश्वराला फोन लागला तर मी परमेश्वराकडे एवढंच मागेल की माझ्या पप्पांना मला दे वापस. देतील फोन लागला तर, हो की नाही? जर चुकून परमेश्वराला फोन लागला तर मी एवढं मागेन की माझ्या आई वडिलांना हजारो वर्ष जगण्याचे अमृत भेटू दे. क्या बात आहे. मला याची इच्छा खूप आवडली की आई वडिलांना हजारो वर्ष जगण्याचा अमृत दे. कारण त्याचं उत्तर आपण ऐकलं, तो किती मिस करतोय त्याच्या वडिलांना. मी पण माझ्या वडिलांना खूप मिस करतो. पण यांनी काय मागितलं की हे मिस मला करायची कधी वेळच येऊ नये. ही आपली जी घरातली नाती असतात त्याच्यावरची ही गोष्ट होती. तर मला असं वाटतं की आपण आपले आजी आजोबा, आई वडील, मामा मामी, काका काकू ही सगळी नाती खूप जपायला पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली, कारण या वयामध्येच तुम्हाला ही सवय लागली, नात्याचं महत्त्व कळलं, तर पुढे जाऊन तुम्ही चांगले आई वडील स्वतः व्हाल आणि चांगले आजी आजोबा व्हाल. आणि आता वेळ आहे फ्रुटी संगे मधुर आणि खट्टा आठवणींची. मधली सुट्टी कार्यक्रमांनी सगळ्यांना आपले शाळेतले दिवस आठवत आहेत. अनेक जणांनी पत्र पाठवून त्यांच्या शाळेच्या आठवणी आम्हाला पाठवल्या आहेत. ज्यातली ही एक खूप गोड आठवण आहे. ही आठवण पाठवली आकांक्षा टकले, न्यू इंग्लिश स्कूल पुणे या मुलीने. तिने असं लिहिलंय की मी शाळेत असताना आम्हाला बाईंनी भूतदया या विषयावर खूप मोठं व्याख्यान दिलं होतं. त्यामुळे माझं प्राण्यांवरचं प्रेम खूप वाढलं. त्यामुळे एक दिवस रस्त्यातून जाताना एक बोकड समोर आल्यानंतर मी त्याला खाली वाकून नमस्कार केला बोकडाला. आणि त्याचा परिणाम म्हणून ते बोकड माझ्या मागे धावू लागले. बोकड माझ्या मागे धावत धावत रस्ताभर धावत होते. मी एका बिल्डिंगमध्ये शिरले, मागे बोकड शिरले. जिन्यावरनं मी वर गेले, बोकडही जिन्यावर आले. 3ऱ्या मजल्यापर्यंत मी पळत गेल्यानंतर बोकड तिथपर्यंत मागे आले. एका बाईंना माझी कीव आली, त्यांनी दार उघडलं आणि मला पटकन आत घेतलं, म्हणून मी वाचले. यानंतर मी भूतदया या विषयावरचा माझा विचार बदलला. मला असं वाटतं की हा शेवट एकदम गडबडीत मी त्या बाईंनी मला आत घेतले त्यामुळे बोकड वाचले असं वाचलं होतं, पण ही मुलगी खरंच वाचली. तर ही शाळेतली फार गोड आठवण आहे, कारण शाळेत आपण एखाद्या गोष्टीवर इतका पटकन विश्वास ठेवतो. तर तुम्ही पण तुमच्या अशा काही गोड आठवणी असतील आम्हाला लिहून पाठवा. शाळेत केली जाणारी शिक्षा या विषयावर आत्ताची सॉलिड चर्चा आपण ऐकली सगळ्यांनीच, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची. तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं? खरंच शिक्षा करायला हवी का? शिक्षा या विषयावरच तुम्हाला काय वाटतं? आम्हाला लिहून पाठवा या आठवड्याचा होमवर्क म्हणून आमच्या मधली सुट्टीच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेसेंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com, झी मराठी @znetwork.com.
मधली सुट्टी